दोस्तों नमस्कार। दोस्तों बीते दिनों 13 मई को अरनाला में महसूल प्रशासन द्वारा जो तोड़क कार्रवाई की गई और उससे उपजा हुआ जो बवाल है वो शांत होने का नाम ही नहीं रहा है। उस बवाल में आप सभी जानते हैं जिस तरह से 13 तारीख को प्रशासन द्वारा कार्रवाई की गई, उसके बाद वहां के लोग जो उद्ध्वस्त हुए उनका आरोप था कि ये कार्रवाई आरोपरा विधायक राजन नाईक के इशारों पर की गई। उन्होंने ऐसा आरोप करते हुए राजन नाईक के घर तक मोर्चा तक निकाला। अब इस मामले में आज अरनाला कोली समाज राखीव जागा बचाओ समिति के बैनर तले भारतीय जनता पार्टी के पूर्व जिलाध्यक्ष महेंद्र पाटिल ने एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया और उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन कर अरनाला के जो आदिवासी लोग हैं, लाल बावटा के खासकर जो पदाधिकारी है, उनके आरोप पर प्रत्यारोप आज किए। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उनको कई सवाल जवाब किए गए, उसके जवाब उन्होंने दिए और उन्होंने कहा कि कई सालों से ये जगह कोली समाज मच्छीमार समाज के लिए आरक्षित है और ऐसे में कोली समाज को मच्छी समाज को की जगह को बचाए जाने के लिए लगातार प्रयासरत है। इससे पहले भी 2 बार वहां पर कार्यवाही हो चुकी है और कहीं ना कहीं महेंद्र पाटिल ने भारतीय जनता पार्टी का बैनर इस्तेमाल न करके वहां कोली समाज के बैनर तले ये करके उन पर लगे भारतीय जनता पार्टी पर लगे आरोपों का खंडन करने का एक मायने में काम किया। वीडियो में सुनिए क्या कुछ कहना है महेंद्र पाटिल का। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। दिनांक 13 मे 2026 रोजी ज्या पद्धतीने प्रशासनाने अरनाळ्यामध्ये जी कारवाई केली, या कारवाईमध्ये जे पद्धतीने खोटी माहिती समोर आली आहे किंवा जी माहिती मूळ माहिती लपवण्यात आलेली आहे, ही माहिती खरी माहिती लोकांसमोर जावी, प्रशासनासमोर जावी, त्याकरता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। 1981 साली महाराष्ट्र शासनाने सुमारे 40 एकर जागा ही अरनाळ्यामधील सर्वे क्रमांक 44 व सर्वे क्रमांक 45 मध्ये राखीव ठेवण्यात आली होती आणि तेव्हापासून इथे मच्छीमार बांधव आमचे मासे सुकवतायत, महिला मासे सुकवतायत, मच्छीमार बांधव इथे जाळी विणण्याचं काम करतायत। परंतु मधल्या काळामध्ये इथे अतिक्रमण झालं। ते अतिक्रमण 2012 मध्ये असेल, 2018 मध्ये असेल, 2022 मध्ये असेल, 3 वेळा अतिक्रमण काढण्याचं काम ते प्रशासनाकडनं आम्ही करून घेतलं। परंतु त्यानंतर सुद्धा अतिक्रमण होतंय, म्हणून अतिक्रमण काढावं व ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी यासाठी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे फॉलोअप लावला होता आणि त्या दृष्टीने 13 मेला जी कारवाई झाली ती कारवाई अपूर्ण राहिलेली आहे। ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिसॉर्टचं अतिक्रमण आहे, मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं लावून अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमण काढावं व ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी यासाठी आम्ही आज प्रशासनाकडे विनंती करत आहोत। कारवाई झालेली आहे त्या ज्या आदिवासी कारवाई झाली त्या कारवाई केवळ तुम्ही महेंद्र पाटील आणि आमदार राजन नाईक या दोघांच्या सांगण्यावरून झाली। एक त्याच्यावर फक्त गरिबांची घरं पाडली आणि श्रीमंतांची घरं दुसऱ्याच तशी ठेवली। जर मग या ठिकाणी सगळी काही सत्ता तुमची असेल तर मग हा दुजाभाव का नसतो? ज्या वेळेला आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी, त्यावेळेचा तुम्ही व्हिडिओ काढून पाहिला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही आदिवासींची घरं काढावं असं कुठेही म्हटलेलं नाही। त्यांनी जागा मच्छीमारांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केलेला आहे किंवा त्याने उगाच त्याला राजकीय रंग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याने अजूनही कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही की याच्यामधून आदिवासींना काढावं आणि त्यांच्यावरती कारवाई असं त्यांनी म्हटलेलंच नाहीये। त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं की जागा मच्छीमारांना उपलब्ध करा। हे प्रशासनाचं अपयश आहे। जर त्याच्यामध्ये बांगलादेशांची घरं नक्कीच असतील, त्यांना दिसत असेल तर प्रशासनाने ती काढावीत, आमची मागणी आहे त्या दृष्टीने। पण सर आपलं सरकार असताना असं का होत नाही? आपण त्या दृष्टीने नक्कीच प्रशासनाकडे मागणी करत आहोत की त्याच्यामध्ये बांगलादेशींची घरं असतील तर ती निघालीच पाहिजेत। खासदारासोबत आमदारासोबत आहे, जर अशा पद्धतीने आणि आदिवासींचा आरोपच हा आहे की जे भाजपासोबत आहेत त्यांची घरं ठेवलीत आणि जे भाजपासोबत नाही त्यांची घरं पाडली, असं मुळीच नाहीये। आता ही कारवाई प्रशासनाने केलेली आहे। कारवाई करायला काय कोणी तिथे भाजपचा कार्यकर्ता गेला नव्हता, अजिबात नाही। ही कारवाई प्रशासनाने केलेली आहे, तहसीलदारांनी केलेली आहे। हे सर्व सरळ सरळ खोटं आहे। भाजपामध्ये कोणाला बोलवावं लागत नाहीये।
भारतीय जनता पार्टीमध्ये लाखो लोक आज येण्यासाठी उत्सुक आहेत. त्याच्यामध्ये कोणीही बोलवायला गेलेलं नाही. धांदात खोटी माहिती आहे. मग त्यांच्याच सरळ कारवाई का? ही प्रशासनाने केलेली कारवाई आहे. पाटील घटना आहे पोलीसमध्ये पार्टी का बात कर रही है, इसके लिए बोल रहा हूँ भारतीय जनता पार्टी का तो पूरे महाराष्ट्र में देश में पहले से ही आप देख रहे होंगे कि हमारी मांग यही है कि बांग्लादेशी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. हम लोग का डिनाय कर रहे हैं. खड़े होकर फोटो खींचा है. त्यांच्यावर कारवाई होणार का? अरे जे अधिकारी याच्यामध्ये काम चुकारपणा करत असतील त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजेत ना. आम्ही कोणाला पाठीशी घालत नाही. त्याच्यावरून एक गोष्ट कळते की बांगलादेशी सापडतात, बांगलादेशावरती कारवाई होते, परंतु ते सगळं झाल्याच्या नंतर देखील ती लोक इथे राहतात. हे प्रश्नचिन्ह नाही आहेत का? याच्यावरती प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. आमची मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी विचार नको करायला. का नको प्रशासनाने? सत्ताधाऱ्यांचं तर मी तुम्हाला सांगतो ना, भारतीय जनता पार्टीची तर पूर्ण देशभरात मागणी आहे. तुम्ही बघत असाल की इथले बांगलादेशी हे भारतामध्ये असलेच पाहिजे, जे बेकायदेशीरपणे राहत आहेत बांगलादेशी. आज ज्या फोटोमध्ये दिसतात की 2 माळ्याचं घर बांधलंय, 2 माळ्याचं घर तुम्ही जे म्हणताय ना ते आम्ही चौकशी करतो नक्की. मग तुम्ही पण आज त्या बॉडीमध्ये आहात, तुम्ही पण तिकडचे सदस्य आहात, तर तुम्हाला ती गोष्ट माहिती असणार. म्हणूनच म्हटलं आम्ही त्याची माहिती घेतो. 2 माळ्याचं घर सोडून तुम्ही आमच्या कोळ्याचं घर तोडलं. चला त्या आदिवासीच्या सोडा, पण त्या 2 कोळी होते ना आमच्या कोळी समाजाचे, तर त्यांची घरं तोडली, तर त्यांना का सोडलं? त्यांच्या हाकेच्या अंतरावरती त्यांचं घर होतं. ह्यासाठीच आम्ही पुन्हा प्रशासनाकडे मागणी करत आहोत की जी कारवाई अपूर्ण झालेली आहे ती कारवाई पूर्ण करावी. त्याचं तुम्ही पुष्कळ विचार करता. आप आपकी सरकार होने पर आप जाकर मांग करनी पड़ती है. चलेगा दीक्षित साहब, आप सहयोग कीजिए, हम लोग मांग करेंगे और सरकार हमारी पसरवण्याचं काम. हैदर अब्बास शिया व नन्नी बेगम शिया यांचा मुलगा शेर अब्बास हैदर अब्बास शिया हा जो वारंवार खोटी माहिती देऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतोय, ह्याची सुद्धा आज आपण इथे बरोबर विचार करण्याची गरज आहे. त्याची मूळ ओळख हैदराबाद शिया व नन्नी बेगम शिया ह्यांचा मुलगा शेरू हैदराबाद शिया, आणि त्याने आता गॅजेट करून नाव त्याचं शेरू हैदराबाद केलेलं आहे. की त्याची मूळ ओळख त्यांनी का बदलली? सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी त्यांची मूळ ओळख का बदलावी लागली. हे त्याचं गॅजेट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं नाव बदललेलं आहे, आपल्याला दिसेल. त्यांनी त्याचं नाव बदलून स्वतःची ओळख बदलून इथे आपण पाहिलं असेल तर त्याचा मूळ उद्देश काय आहे हा सुद्धा सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. की आज इथे आपण पाहिलं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. त्याच्यामध्ये हैदराबाद शिया व नन्नी बेगम शिया ह्यांचा मुलगा शेर अब्बास हैदराबाद शिया उर्फ शेरू हैदराबाद, ह्याच्या मागे ह्याचा काय उद्देश आहे ह्याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. मच्छीमारांना मत्स्य व्यवसाय विभागाकडनं आम्हाला चौथरे बांधून दिलेले आहेत. फिशरीज डिपार्टमेंट ते तर कोण मध्ये लपवू शकत नाही. काही लोकांनी आम्ही आता आमच्या भाडेपिडे सगळं खोटी बातमी आहे. सगळे मच्छीमार स्वतः समुद्रावर जाऊन मासे निवडतात आणि आणतात. तुम्ही जाऊन बघा डोळ्याने तिथे किती मेहनत आहे. एवढ्या या 42-43 डिग्री सेल्सिअस मध्ये मासे निवडायचे, धुवायचे आणि परत सुकवायचे आणि ते तुम्हाला खायला द्यायचे. हे अक्षरशः मेहनतीचं काम आहे आणि हे सगळं आम्ही करतोय. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आमची सगळी खरी माहिती पोहोचवा. सर्वे नंबर की बात आप कर रहे हैं, उसी सर्वे नंबर पर हकीना गाजी और मंडल नामक लोगों का भी घर है, जो मामला पेश है, जो आप लोगों के साथ तस्वीरें खिंचा रहे हैं, उनके ऊपर FIR भी उनकी जेल की है, उनकी फोटो आप लोगों की फेसबुक पेज से डिलीट कर दी जाती है. क्या उनकी तरफ से कार्यवाही होती है? क्या वो आपकी पार्टी के सदस्य हैं? हमारे पार्टी के कोई सदस्य नहीं है. हम इसकी जानकारी लेंगे. नहीं, हम आपने जो फोटो दिखा रहे हम लोग जानकारी लेंगे कौन. डिलीट कर दिया. बराबर है, आप दिखा रहे हो वो आप दिखा रहे हैं ना, वो बराबर रहेगा, लेकिन इसकी जानकारी लेके आपको जवाब देता हूँ. सवालों के आगे था, सवालों के जवाब देने की बात आती है सर. फोन पे आप लोग कहा लेंगे कि हम जानकारी लेंगे. पांडे मॅडम अभी जानकारी नहीं है तो नहीं करना. कारवाई करताना कारवाईच्या विरोधात तुम्ही देखील आहात. कारवाईच्या विरोधात आम्ही समाधानी नाही आहोत, कारण कारवाई अपूर्ण असं आमचं म्हणणं आहे. जर कारवाई त्या दिवसापासून झाली असती तर हा प्रश्न निर्माण घेतला आणि आम्हाला मच्छीमारांना जागा मिळाली असेल तर आम्ही समाधानी आहोत ना. मग तहसीलदारांना जसं तुम्ही लक्षवेधी आमदार राजन नाईक साहेबांनी जसं लक्षवेधी मांडला तर इथे विषय असा मांडला जातोय
की रात्री 3 वाजता तुमची ऑनलाईन मीटिंग होते, सकाळी अचानकपणे तुम्ही येताय. जी लोक तिथे राहत आहेत, ज्या झोपडपट्ट्या बांधून जी लोक तिथे राहत आहेत, त्यांना जी काय माहिती त्यांच्याकडनं घेता आली असती, त्यांना देता आली असती, त्यांना एक वेळ देता आला असता. उदाहरणार्थ ती अपंगताई असं म्हणत होती की मी स्वतः कारवाई अपूर्ण झालेली आहे, ती कारवाई पूर्ण करावी आणि ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी. धन्यवाद. तुम्ही सगळेजण वेळात काढून इथे आला आणि आम्हाला वेळ दिला. आमची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवा असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. पुन्हा हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।